श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणांची तू आतुरतेने वाट पाहत आहेस ते सर्व काही तुझ्या मार्गात येण्यासाठी तयार केल्या जात आहे. तुम्ही अगदी पुढील क्षणाला सुद्धा ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू शकता. तुमच्या इच्छापूर्तीचे दिवस तुमच्या जवळ येत आहे. या संपूर्ण ब्रह्मांडात तुमच्या इच्छा तुम्ही व्यक्त केल्या आहेत त्या संपूर्णपणे पूर्ण होण्याचा आशीर्वाद देणारा हा दिव्य पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या दिशेने एक दिव्य सोनेरी प्रकाश प्रवाहित होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही तो तुमच्या मनात स्वीकार करावा, कारण तिथूनच तुमच्यासाठी आशीर्वाद तयार केल्या जात आहेत. चमत्कार घडणार आहे, त्यासाठी तयार व्हा. अगदी हा प्रकाश तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन, आनंद आणि आनंदाची बातमी देणारा ठरणार आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा जेव्हा माझा संदेश स्वीकार करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्यासमोर माऊली रूपात येईल. कधी तू मला माऊली रूपात आठवण करतोस, तर कधी तू मला स्वामी रूपात पाहू इच्छितोस. जेव्हा तुझी ज्याप्रमाणे इच्छा व्यक्त होते त्याचप्रमाणे माझे रूप, माझे स्वरूप तुझ्या पुढे येऊन प्रगट होते. आजही त्याचप्रमाणे स्वामी माऊलीच्या रूपात आजचा शुभ दिवस मंगळवार या दिवशी मी तुला आशीर्वाद देत आहे की तुझ्या मनातली ती सर्वोच्च इच्छा पूर्ण होणार आहे. घाबरून जाणे थांबवा, भयाने व्याप्त होणे थांबवा. तुमचं कुणीही काहीही बिघडवू शकणार नाही. तुमच्या कार्यात येणारे विघ्न, त्रास, संकट आता तुमच्यापासून वेगळे होणार आहेत. तुमच्या इच्छा तुम्ही प्रगट केल्या आहेत त्या संपूर्णपणे ब्रह्मांडाकडे पोहोचल्या आहे. ब्रह्मांडाने त्या मला सोपवल्या आहे. आता तुम्ही फक्त शांत राहा, वाट पहा त्या आनंदाची, त्या चमत्कारांची, कारण ते तुम्ही आकर्षित करत आहात. तुम्ही जेव्हा जेव्हा काही कार्य हाती घेता तेव्हा परमेश्वराचे ध्यान, चिंतन करणे आवश्यक आहे. काही क्षण देखील तुम्ही ते केल्यास तुमच्या कार्यातले विघ्न आपोआप दूर होण्यास तुम्हाला मदत मिळते. विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. कधीकधी तुमच्या मनात येणारे विचार नकारात्मक असू शकतात, कारण तुमच्या अवतीभोवती काही लोक नकारात्मक आहे. ते तुमच्यासाठी नकारात्मक विचार करतात, नकारात्मक बोलतात. ते तुमचे नाते असू शकतात किंवा ते तुमचे मित्रही देखील असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करा, कारण जेव्हा कुणी पुढं जात असतं तेव्हा अनेक लोक त्या गोष्टींकडे काही दूषित नजरेने तर काही सकारात्मक नजरेने पाहत असतात. कारण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकजण पुढं जावं असं वाटत नाही, कारण प्रत्येकात ती सकारात्मक ऊर्जा नाही की तो प्रत्येकासाठी चांगले विचार करेल. म्हणूनच परमेश्वर भगवंताचे चिंतन का करावे, तर ते चांगल्यासाठी, सकारात्मक गोष्टींसाठी, सकारात्मक विचारांसाठी करावे. इतरांसाठी आणि स्वतःसाठी देखील सकारात्मक विचार करावेत. त्यामुळे जीवन सुखकर आणि आनंददायी बनते. जर तुम्ही देखील इतरांसाठी आनंद व्यक्त करत असाल तर तुमचा आनंद दुप्पट होण्यास सुरुवात होईल. कारण तुम्हाला माहिती आहे की हे ब्रह्मांड पुन्हा पुन्हा तुमच्याकडे तेच पाठवतं जे तुम्ही ब्रह्मांडात पाठवता. मग इच्छा व्यक्त करताना चांगल्या शुभ इच्छा व्यक्त करा, कारण त्या पूर्ण केल्या जातील. तुम्हाला आज मी हात धरून पुढे नेत आहे. तुमच्या त्या कार्यात, जे कार्य खूप दिवसांपासून थांबलेले आहे, त्या कार्यात तुम्हाला यशाची हमी देणारा हा संदेश आहे. तुमच्या पुढील क्षितिजावर आता सकारात्मक होत आहे. ते स्वीकार करा.
आनंदी व्हा, कारण देवाने तुमची निवड खूप मोठ्या गोष्टींसाठी केली आहे. तुम्ही जेव्हा लहान लहान गोष्टींची वाट पाहत होता, तेव्हा देव तुमच्यासाठी त्या मोठ्या गोष्टी आकारण्यात तयारी करत होता. आणि म्हणूनच त्या व्यस्ततेमुळे तुम्हाला त्या छोट्या गोष्टींपासून वंचित केल्या गेले आहे. कारण तुमचे मनाचे समाधान त्या छोट्या गोष्टीत नाही, तर तुम्हाला हवे आहे ते मोठे यश, सुख, संपन्नता आणि वैभव. होय, हेच तुमच्या मनात आहे ना? मग ते मिळवण्यासाठी तुम्ही कित्येक प्रयत्न केले आहेत. कित्येकांनी खूप काही कष्ट केले आहेत. मग आता ती शुभ वेळ आली आहे, ज्यात तुम्हाला ते सर्व काही शुभ मिळण्याची वेळ आली आहे. तुम्ही ज्या मोठ्या गोष्टींची तयारी दाखवत आहात, करत आहात, तेच तुमच्या मार्गात येत आहे. मोठे यश, मोठे सुख तुम्हाला दिल्या जात आहे. ते आता तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण देव मध्यस्थी करत आहे. ते सर्व काही तुमच्यापर्यंत येऊन थांबेल आणि ते तुमचेच असेल. ते तुमच्याकडून कोणीही हिसकावून घेण्याचा प्रयत्न देखील करू शकत नाही. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. अनेक मार्गातून तुमच्यासाठी आता ते शोध निर्माण होतील. तुम्ही त्या शोधांपर्यंत पोहोचाल आणि तुम्ही तो महत्त्वाचा त्या क्षणाला निर्णय घ्याल, जो सकारात्मक दिशेने प्रवाहित केला जाईल. जेव्हा तुमचा निर्णय सकारात्मक असेल, तेव्हा मी तुम्हाला काही संकेत देईल, जे तुम्ही स्वीकार करावेत. आनंदी असावे, कारण आता जे काही घडणार आहे ते शुभ आहे, शुभ परिवर्तन आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुमच्या जीवनातील सर्व काही सकारात्मक गोष्टींसाठी तुम्ही तयार होत आहात. तुमच्या डोळ्यापुढून तो अंधार कायमचा नाहीसा होत आहे आणि तुम्हाला दिव्य प्रकाश मिळत आहे, जो स्वामींकडून तुम्हाला भेट म्हणून दिल्या जात आहे. या दिव्य प्रकाशात तुम्ही तुमचे जीवन, उज्ज्वल भविष्य, आनंद पाहू शकता. तुमच्या दिशेने या 48 तासात आनंदाची बातमी येत आहे. ती स्वीकार करा. ही आनंदाची बातमी नाही तुम्ही देवाकडे मागितली आहे, नाही तुम्ही हिची इच्छा व्यक्त केली आहे, पण ही येण्याचे कारण तुमच्या मनाला आनंद देण्यासाठी भगवंत तुम्हाला निवडतो आणि तुम्हाला पुढे नेतो. जर तुम्हीही त्या आनंदाला स्वीकारण्यासाठी, आनंदाच्या बातमीला स्वीकारण्यासाठी तयार असाल, तर होय देवा, मी तयार आहे, मी सज्ज आहे, असे म्हणा. काही काळ तुम्ही पाहाल की आता तुमचे कार्य थांबून थांबून नाही, तर जलद गतीने पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येत आहे. प्रत्येक ठिकाणी तुमच्या यशाला, तुमच्या मान सन्मानाला आता किंमत येत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला हरलेले पाहिले आहे, कधीकधी तुमच्यासाठी जी कवाडे बंद होती, ती देव आशीर्वादांच्या रूपात तुमच्यासाठी उघडून देत आहे. जेव्हा काही ठिकाणी तुम्हाला नाही म्हणण्यात आले होते, आज ती शुभ वेळ आली आहे, ज्या वेळेत त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा तुम्हाला आमंत्रण करून होय म्हणण्यात येत आहे. तुम्ही तयार आहात त्या सर्व काही संधी स्वीकारण्यासाठी, ज्या तुमच्या हातून काही काळापूर्वी निघून गेल्या आहेत, निसटून गेल्या आहेत. यासाठी तुम्ही पश्चाताप करून रडत होतात. मला माहीत आहे ती वेळ, ज्या वेळेत तुम्ही दुःखाचे अश्रू गाळले आहेत. पण आज मात्र देव तुम्हाला त्या सुखाने, आनंदाने भरणार आहे, जिथे तुमचे जीवन सुखाने, आनंदाने भरेल. तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही सकारात्मक व्हाल आणि तुम्ही सहजतेने पुढे जाऊ शकाल. तुमच्या इच्छा तुम्ही प्रगट करून या ब्रह्मांडाकडे सोपवल्या आहे. आता निश्चिंत राहा, कारण तुमच्यासाठी हे संपूर्ण ब्रह्मांड कार्य करत आहे. तुमचे विचार कुठल्याही नकारात्मक गोष्टींनी, नकारात्मक लोकांनी किंवा नकारात्मक काही कल्पनांनी
व्यस्त असेल किंवा दूषित असेल तर हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण तुमच्या मनातली नकारात्मकता आणि तुमच्या मनातील दोष, तुमच्या मनातील काही नकारात्मक विचार, विकार दूर करण्याचे सामर्थ्य या संदेशात आहे. हा दिव्य पवित्र स्वामींचा संदेश आहे. हा स्वामींचा संदेश तुमच्या जीवनावर, आनंदावर सकारात्मक परिणाम करणारा आहे. तुमच्या विचारांना पुढे न्या. तुम्ही प्रगल्भ विचार करा. तुम्ही यशाने भरणार आहात. तुम्ही आनंद प्राप्त करणार आहात. तुम्ही त्यासाठी निवडले गेले आहात. देव यश तेव्हाच देतो जेव्हा तुमचे विचार शुद्ध आणि पवित्र असतात. जेव्हा शुद्ध पवित्र आत्म्यात परमात्म्याचा वास होतो तेव्हाच तुमची भक्ती फळायला येते. भक्ती, श्रद्धा आणि विश्वास या एक सोबत चालत असतात. जर तुम्ही यांचा स्वीकार केला आहे तर आता कुठेही घाबरण्याची अवस्था निर्माण होणार नाही किंवा काळजी करण्याची अवस्था निर्माण होणार नाही. कारण देव तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतो जे तुमच्या सुखासाठी आहे. तुम्ही तुमच्या सुखासाठी पहिलं पाऊल उचला. प्रगतीच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल पडेल. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटं प्राप्त केलं होतं आता त्याच ठिकाणी अनेक लोक तुम्हाला साथ देतील. तुमच्या कार्यात मदत मिळेल. कार्य पुढे जाईल. विघ्नहरण होतील आणि तुमचे जीवन सुखाने, समृद्धीने भरल्या जाईल. जर तुम्ही या क्षणाला स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात, स्वीकार करत आहात तर तुमच्या प्रतीक्षेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या प्रतीक्षेत तुम्ही खूप प्रतीक्षा केली आहे. आता सकारात्मक वेळ आली आहे. ती आनंद स्वीकार करण्याची, तुमच्यासाठी मोठे चमत्कार घडण्याची. होय, जो कोणी मोठ्या चमत्कारांची वाट पाहत आहे, मग तो आपल्या कुटुंबासाठी असो, आपल्या आरोग्यासाठी असो किंवा आपल्या काही अशा गोष्टींसाठी असो जे त्याला त्रासदायक आजपर्यंत वाटत होते. काही अशा गोष्टी तुमच्यापासून वेगळ्या केल्या जाणार आहेत ज्यासाठी तुमच्या मनात कुणीतरी भीती पेरली होती. कधीतरी तुमच्या मनात त्याबद्दल काही नकारात्मक भावना होत्या ज्या आजपर्यंत तुमच्या अंतर्मनात दडलेल्या आहेत. आज त्याच बाहेर काढण्यात येत आहे. हा संदेश नुसतं संदेश नसून तुमच्या बाह्य मनाला पवित्र करणारा, पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला दिव्य प्रकाश आणि दिव्य ऊर्जेचा संदेश आहे जो तुमच्या मनाला अत्यंत पवित्र करत आहे. तुमच्या मनातील जे काही नकारात्मक विचार होते, जे कुणीतरी काही काळापूर्वी तुमच्या मनात ठामपणे निश्चित केले होते की तुम्ही इतके श्रीमंत होऊ शकत नाही, इतके पुढे जाऊ शकत नाही, तुमच्या कार्यात त्या बाधा येतील, त्या घटना घडतील, तुम्हाला सामोरे जावे लागेल. पण आता परिस्थिती अगदी त्याच्या भिन्न तुम्हाला दिसून येईल. तुम्ही जे स्वप्न पाहिली आहे ती पूर्ण होण्याचे शुभसंकेत घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे. हे स्वीकार करा. आनंदाचे क्षण जवळ आहेत. तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल. तुमच्या प्रेमातील आनंद तुम्हाला मिळेल. तुमच्या प्रेमासोबत तुमचे सुसंवाद होतील. तुमच्या नात्यांसोबत तुमचे सुसंवाद वाढतील. तुमचे नाते घट्ट होतील. जे नात्यातील दुरावे होते ते संपू लागतील. ज्यांना प्रेम हवे आहे, प्रेमाची आशा आहे, त्यांना प्रेम मिळणार आहे. त्यांनी आशा बाळगावी की त्यांच्यासाठी देव ते सर्व काही घडवून आणत आहे जे त्यांना हवे आहे. त्यांच्यासाठी ते मार्ग तयार केला जात आहे जे त्यांना त्यांच्या प्रेमापर्यंत, आनंदापर्यंत पोहोचवतील. जे कोणी कार्यासाठी मदत मागू इच्छितात त्यांच्यासाठी असे मार्ग मोकळे केले जातील जिथे त्यांचे कार्य पूर्णपणे होण्यास मदत करणारे काही लोक त्यांच्या मार्गात दाखवले जातील. त्यांनी त्यांच्याकडून मदत घेऊन त्यांचे कार्य पूर्ण होईल. स्वामी सर्व काही ठीक करणार आहेत. फक्त विश्वास ठेवा की तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करता आणि तुम्हाला जे काही मिळालेले आहे त्यासाठी धन्यवाद व्यक्त करा. देवाला तुम्ही धन्यवाद व्यक्त केल्यास, या ब्रह्मांडाला धन्यवाद व्यक्त केल्यास, तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी धन्यवाद व्यक्त केल्यास
ते अधिक प्रचुर मात्रेत तुम्हाला परत परत मिळू लागते. मग ती अथांग संपत्ती असो, सुख असो, आनंद असो, तुमची विपुलता असो की तुमची भरभराट असो, ती पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येऊ लागते. तुम्ही जितके खर्च कराल त्याच्या 10 पट तुमच्याकडे येऊ लागेल. होय, कारण तुम्ही चांगल्या मनाने ते सर्व काही केलं आहे. मग घाबरण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही तुमच्या प्रेमासाठी, आनंदासाठी, तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी, विपुलतेसाठी आणि भरभराटीसाठी निवडल्या गेला आहात. जर तुमची निवड स्वतः स्वामी करतात तर तुम्ही धन्य आहात. तुम्ही भाग्यशाली आहात. कारण भाग्य स्वतः आता तुम्हाला देवाकडे येऊन थांबवत आहे. तुम्हाला ते हवं असलेलं सर्व काही मिळणार आहे. तुम्ही ज्या ज्या गोष्टींची आजपर्यंत आतुरतेने वाट पाहिली आहे ते काही काळातच तुमच्या जवळ असेल. आणि होय, आज जे तुमच्या जवळ आहे त्यासाठी देवाचा धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी माऊलींचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या जीवनातून सर्व काही नकारात्मक बाहेर पडू देत आणि तुम्हाला सुखात, आनंदात आणि अगदी प्रगतीत अधिक विस्तृत मार्गावर नेवत, जिथे तुमची आर्थिक संपन्नता अधिक वाढेल, तुम्हाला अधिक सुख, संपन्नता मिळेल. स्वामी माऊली तुमचं कल्याण करोत. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी माऊली चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ,
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी